नवी मुंबईकरांनो सावधान राहा, कारण तुमचं हक्काचं इमारत असेल, हक्काचं घर असेल, हक्काचं रुग्णालय असेल किंवा हक्काची शाळा असेल आणि तो भूखंड किंवा ती इमारत तिथल्या स्थानिक नगरसेवकाला जर हवी असेल तर महानगरपालिकेच्या माध्यमातून तो तुमचं हक्काचं घर किंवा तुमची इमारत ताब्यात घेऊ शकतो। असाच एक धक्कादायक प्रकार नवी मुंबईतल्या ऐरोलीमध्ये घडलेला आहे। एक खाजगी हॉस्पिटल आपण बघू शकता की खूपच मेहनतीने आपले 6 मजली हे खाजगी हॉस्पिटल हे रुग्णालय उभारलं गेलं आहे, करोडोचं कर्ज घेतलं गेलं आणि हे कर्ज आता हेच हॉस्पिटल महापालिकेच्या माध्यमातून स्थानिक नगरसेवक आणि स्थायी समितीचे सभापती अशोक पाटील यांनी चक्क महापालिकेमध्ये प्रस्ताव दिला आणि या प्रस्तावाच्या माध्यमातून हे रुग्णालय महापालिकेने आपल्या ताब्यात घ्यावं आणि महापालिकेने चालवावं। खरं म्हटलं तर महापालिकेचे सगळे रुग्णालय व्हेंटिलेटरवरती आहेत, 80% देखील त्याचं काम चालू नाही आहे। काही रुग्णालयामध्ये तर 20-25% देखील रुग्णालय चालू आहेत। असं असताना देखील हा अट्टहास का? खाजगी रुग्णालय ताब्यात घेण्याचं काय नक्की कारण आहे? असे अनेक प्रश्न आता ह्या नवी मुंबईकरांसमोर पडलेले आहेत। कष्टानं मेहनतीनं कर्ज घेऊन हे रुग्णालय उभारलं जातं आहे, परंतु ते आता रुग्णालय ताब्यात घेण्याचा डाव आखला जातो आहे। आपल्यासोबत सगळे डॉक्टर्स आहेत, त्यामधले संजय सिंग हे स्वतः डॉक्टर आहेत आणि ह्यांचंच हे रुग्णालय ते डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत। काय नक्की प्रकार पण त्यांच्याकडून जाणून घ्या। काय नक्की सांगा, हा संपूर्ण प्रकार काय? संपूर्ण प्रकार एवढाच आहे सर। सिडकोकडे जे टेंडर प्लॉट घेतलं मी 2022मध्ये, तेव्हापासून काहीतरी ना काहीतरी मला त्रास होतं। CC घ्यायचं, बाकी काही पण CC घ्यायचं, कुठलं पण NOC जे काही पाहिजे त्याच्यामध्ये काही त्रास झाले। तरी पण मी सगळ्याकडे हे विनंती करून रिक्वेस्ट करून आणि जेवढा लिगल होऊ शकतं सगळे लिगल प्रोसेसनी मी NOC वगैरे घेतलं आणि हे बांधकाम केलं। कुठल्याही प्रकारचं व्हायलेशन नाही केलं आहे याच्यामध्ये। तरी पण आता प्रस्ताव त्यांनी अशोक भाऊसाहेब पाटील जे आहे आपले स्थायी समितीचे अध्यक्ष आहे आता सध्या आणि लोकल इकडे नगरसेवक आहे, प्रस्ताव आणलं होतं की हे हॉस्पिटल नवी मुंबईचा एक्वायर करायला पाहिजे आणि NMMCला द्यायला पाहिजे। सर कसं होऊ शकतं? मी सगळे हे कर्ज घेऊन एवढा हे केलं। आज 3 वर्षाच्या माझ्या खूप ह्याच्यामध्ये आपले मेहनत आहे सगळे करून, तरी आता सध्या सांगतं की हे द्यायला पाहिजे NMMCला। तुम्ही कुठे जावं? नाही झाले तर आपले असोसिएशन आहे नवी मुंबई पूर्ण डॉक्टर हॉस्पिटल असोसिएशनचं आता काहीतरी तर आम्ही लोक करणार। मला सांगा की तुम्ही हा प्लॉट सिडकोकडून मिळवला, तुम्हाला CC देखील मिळालेलं आहे, सगळं काम आता पूर्णत्वास होत आलेलं आहे, फक्त OC मिळायचं बाकी। कशा पद्धतीने तुमची हॅरेसमेंट करण्यात आली ह्या गेल्या 3 वर्षामध्ये? जे काही NOC मला पाहिजे ते मला भेटत नव्हतं। कुठे पण गेलं तर NOC लवकरच, म्हणजे जे NOC 10 दिवस 15 दिवस 2 दिवसमध्ये भेटायला पाहिजे ते 2-2, 3-3, 4-4 महिनेपर्यंत मी असं चक्कर मारत होतो हे डिपार्टमेंटमध्ये। ते लोक पण व्यवस्थित सांगत नव्हतं, फक्त मला त्रास देत होतं की उद्या परवा असं नाही आहे तसं आहे तसं, म्हणजे त्यांच्या इन्फ्लुएन्स होतं ते तिथे, त्याच्यामुळे हे खूप मला त्रास झाला। तुम्ही कधी थेट अशोक पाटील यांनी जो प्रस्ताव आणलेला आहे त्यांच्यावर तुमचं कधी संभाषण झालं होतं का? त्यांनी हा भूखंड त्यांना कोणाला हवा होता का? असं काही नक्की प्रकार होता? कधी संभाषण झालं होतं? नाही, त्यांच्याबरोबर समोरासमोर केव्हा पण आमचं हे झालं नाही। त्यांना तुम्ही सांगितले होते जेव्हा भूखंड घेतलं आणि भूमिपूजन होतं तेव्हा मी त्यांना फोन पण करून सांगितले होते की सर या तुम्ही भूमिपूजनसाठी, तरी पण ते आलेच नाही। मला सांगा, हा प्लॉट तुम्ही टेंडरमध्ये सिडकोकडून घेतलेला आहे, कितीला हा प्लॉट पडला आहे? आता किती खर्च यावरती झालेला आहे? कर्ज किती आपण यावरती सगळं काढलेलं आहे? ते सगळे सर कमीत कमी 35 कोटीचे खर्च झाले आहे। ते 35 कोटीमध्ये 15-20 कोटीपेक्षा जास्ती आमच्यावर लोन आहे आणि नेहमीच इंटरेस्ट आणि लोन वाढतं। ते खूप मला त्रास होतं। नाही झालं हॉस्पिटल चालू तो काय होणार मला माहिती नाही। पण मला सांगा की आता तुम्ही पुढचा पर्याय काय? तुम्ही न्यायालयात जाणार आहेत? नाही, मी न्यायालयाला गेलो आहे। 2 दिवस अगोदर मी त्यांना बॉम्बे हायकोर्टला अप्रोच केलं आणि ते रिट पिटिशन पण दाखल केलं आहे। तुम्ही डॉक्टर, तुम्हाला नवी मुंबईमधले महापालिकेचं सगळ्या रुग्णालयाबाबतीतली माहिती आहे। ह्या सगळ्या परिसरामध्ये रेसिडेन्शियल भाग आहे, मध्यभागी भाग आहे असं म्हटलं जातं आणि महापालिकेला रुग्णालय पाहिजे असं सांगून हा प्रस्तावामधून तुमचा रुग्णालय घेण्याचं आखलं जातं। हां, ते बरोबर आहे, पण आपले ऐरोलीमध्ये 2-3 रुग्णालय आहे आणि एक सेक्टर 3मध्ये खूप मोठा रुग्णालय आहे। तिथे सगळ्या सोय करू शकतं, म्हणजे कंप्लीट मल्टीस्पेशालिटी ह्याच्यापेक्षा मोठा हॉस्पिटल आहे तो करू शकतं। पण फक्त तिथे मॅटर्निटी चालू आहे, म्हणजे 20% तो काम करतो हॉस्पिटल, 80% असं
खालीच आहे, तर तिथे पण करू शकते एन एम एम सी. पण हे प्लॉट कशाला पाहिजे त्यांना, आता बिल्डिंग पण झाले तरी पण पाहिजे, मला कळत नाही. नक्कीच आपण जर पाहिलं गेलं तर हे ज्या पद्धतीने हा प्रस्ताव टाकण्यात आला आहे त्यामध्ये असं म्हटलं गेलं आहे की ही इमारत आहे ही मध्यभागी आहे ऐरोलीच्या, परंतु हे जर पाहिलं गेलं तर हे खाडी किनाऱ्याच्या जवळपास आहे. या परिसरात आजूबाजूला कुठेही रेसिडेन्शियल झोन नाही आहे, जास्त रहिवासी संकुलं नाही आहेत. असं असताना देखील अशा पद्धतीने ठराव आणला गेलं आणि थेट एखाद्याची मेहनत, एखाद्याचे कर्ज घेऊन त्याचे स्वप्न पूर्ण करत असतील तर ते रुग्णालय, तो भूखंड आपल्याला मिळावा यासाठी हा प्रयत्न केला गेल्याचा थेट आरोप या रुग्णालयाच्या मालकांनी केला आहे. विनय म्हात्रे, न्यूज 18 मराठी, नवी मुंबई.